आज मी तुम्हाला सांगते आमच्या सॅलॉन डेटची गोष्ट। जवळच्याच हबीब्समध्ये आम्ही तिघं पोचलो। सुरुवात झाली ऋषीच्या हेअरकटने आणि त्यानंतर माझा नंबर आला। पण मग आमची घरची CEO अर्थातच स्ट्रेफ एंटरटेनमेंट ऑफिसर रिधू मॅडम, तिचा मूड कधी बदलतो ना याचा काहीच भरोसा नाही। वेळ कमी होता आणि मॅडम रडायला लागण्या अगोदरच मी तिला सोबत घेऊन वॅक्सिंगसाठी गेले। वॅक्सिंग चालू असताना ती एकटक बघत होती। तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट प्रश्न होता, आई हे लोक तुला नेमकं करतायत तरी काय? थोडंसं रडली, पण काही वेळातच तिने पूर्ण परिस्थितीचा ताबा घेतला। वॅक्सिंग माझं होतं, पण इन्स्ट्रक्शन मात्र रिधूच देत होती। आणि मग सर्वात मोठा कार्यक्रम, अर्थातच आमच्या रिधूचा हेअरकट आधी ना तिने पेटपूजासुद्धा केली होती। मग मॅडम खुर्चीवर बसल्या। हा तिचा तसा तिसरा हेअरकट असल्यामुळे आम्हाला वाटलं आता तरी ती थोडी घाबरणार नाही, जास्त रडणारही नाही। सुरुवातीला मस्त हसत होती, सगळ्यांना स्माईलही देत होती, सलूनमधल्या आरशात स्वतःलाच बघून पोजही देत होती। आम्हाला वाटलं वा, आज तर हेअरकट शांततेत होणार। पण हे सुख फक्त 30 सेकंदच टिकलं। अचानक तिच्या लक्षात आलं, एक मिनिट, हे सिझर्स डेकोरेशनसाठी नाहीत, तर त्याने माझे केस कापणार आहेत। हेअरकट करणाऱ्या दादाकडे पाहिलं आणि मॅडमचा चेहरा लगेचच बदलला। एक्सक्यूज मी, माझ्या परमिशनशिवाय कोण कसं केस कापतंय माझं? आणि मग सुरू झाला तिचा लाईव्ह कन्सर्ट। पहिल्या मिनिटाला रडणं, दुसऱ्या मिनिटाला ओरडणं आणि तिसऱ्या मिनिटाला निगोसिएशन्स। ठीक आहे, 2 केस कापा, पण बाकीची तरी राहू द्या ना, खूप मेहनतीने वाढवले मी। सलूनमधले सगळे लोक, आम्ही दोघं आणि हेअरकट करणारे दादा सगळे मिळून मॅडमला एंटरटेन करत होतो। तिलाही प्रश्न पडला असेल, रोज माझ्या सेवेत फक्त आई बाबा असतात, आज हे सर्व लोक का मला एंटरटेन करतायत? बरोबर ना? शेवटचे 2 मिनटं तर तिने हार्ड प्रोटेस्ट मोड सुरू केला, सेव्ह माय हेअर कॅम्पेनच म्हणा। पण अखेर हेअरकट पूर्ण झाला। आरशात स्वतःकडे बघितलं, केस हलवले, एक छोटंसं पोज दिला आणि चेहऱ्यावरचा भाव होता, मेकओव्हर वाईट नाही, रडणं वर्थ होतं। त्यानंतर तर मॅडम सलूनमधून असे बाहेर पडली की जणू फॅशन शो जिंकून आली आहे। एकूण तर काय, हेअरकट होता फक्त 10 मिनिटांचा, पण कॉन्सर्ट होता 15 मिनिटांचा। त्यात ड्रामा अनलिमिटेड आणि एंटरटेनमेंट फुल पैसा वसूल। आणि आमची रिधू सलूनमध्ये गेली होती बेबी म्हणून, पण बाहेर आले ड्रामा क्वीन प्लस फॅशन इन्फ्लुएन्सर म्हणून। त्यानंतर रिधूने मस्त माझी घरी आल्यानंतर चंपी करून दिली आणि असा संपला आजचा आमचा दिवस। कशी वाटली आमची ही सॅलॉन डेट हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि अशाच छान छान ब्लॉग्ससाठी आम्हाला फॉलो करून ठेवा। भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, हसत राहा, स्वस्त राहा।